अध्याय 29 गोरक्षनाथाच्या भेटीने भर्तरीचा मोहनाश. भृतहरी वैराग्य दीक्षा. मागे एका अध्यायात सांगितल्याप्रमाणे द्विपर्वतावर मच्छिंद्रनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता. त्याने गिरिनारास जाऊन दत्तात्रयाची भेट घेतली. तो दत्तात्रयांच्या पाया पडल्यावर दत्तात्रयाने तोंडावर हात फिरवला व मच्छिंद्रनाथ कुठे आहे व तू इकडे कुठे आलास म्हणून विचारले. तेव्हा द्विपर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणांजवळ आलो असे गोरक्षनाथाने सांगितले. नंतर दत्तात्रयाने गोरक्षनाथास सांगितले, मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यायचा आहे. तो असा की भृतहरीवर मी अनुग्रह केला पण तो आपल्या बायकोसाठी स्मशानात शोक करीत राहिला आहे. या गोष्टीसह आज 12 वर्ष झाली. तो गवत पाने खाऊन जिवंत राहिला तरी तू तेथे जाऊन त्यास सावध कर. हे सर्व जग मिथ्या अशाश्वत आहे असे त्यांच्या अनुभवास आणून दे व त्यास नाथपंथात आण. मी त्यास मागे उपदेश केला तेव्हा त्याने मी नाथपंथास अनुसरीन असे माझ्याजवळ कबूल केले होते असे सांगून भृतहरीची जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रयास सांगितले की आपल्या कृपेने मी हे कार्य करून येतो. नंतर दत्तात्रयाची आज्ञा घेऊन आणि त्यांस वंदना करून तो निघाला. मग गोरक्षनाथाने व्यान अस्त्राचा जप करून कपाळी भस्म लावताच तो एक निमिषांत 50 योजने लांब अवंतीस गेला. तेथे स्मशानामध्ये भृतहरी बसला होता. शरीर अगदी क्षीण झाले होते व त्यास पिंगळेचा एकसारखा ध्यास लागला होता. त्याची स्थिती पाहताच गोरक्षास अत्यंत वाईट वाटले. त्याने असा विचार केला की या समयी हा पिंगळेच्या विरहाने अगदी भ्रमिष्ठासारखा होऊन गेला आहे. अशा वेळी मी जर यास उपदेश करीन तर फायदा होण्याची आशाच नाही, पण उलट माझे सर्व भाषण व्यर्थ जाईल. यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेल असे युक्ती योजून कार्यभाग साधून घ्यावा. त्याप्रमाणे विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन एक मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले. नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यानंतर तो ते स्मशानात घेऊन गेला. तेथे ठेच लागली असे ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे त्याने केले. त्यावेळेस बाटली म्हणजेच मडके फुटून गेले असे होऊन तो रडू लागला. त्याने तिच्यासाठी फारच विलाप केला. त्याने त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतल्याने रडत बसला. ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व ती मी मरून ती बाटली राहिली असे ते तर फार नामी गोष्ट पडती. अशा भावार्थांच्या शब्दांनी फारच विलाप करून बाटली बाटली म्हणून मोठमोठ्याने गोरक्षनाथ रडत बसला. ते पाहून जवळच बसलेला भृतहरीस नवल वाटले. त्यास राहून राहून हसू येई. गोरक्षनाथ एकसारखा धाय धाय रडत होता. तो म्हणे, माझी बाटली धन कुठल्या दृष्टाने हिरावून घेतले. हे बाटले एकदा मला तुझे तोंड दाखवी पाहू. अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भृतहरी पिंगळेचा नाद विसरला. अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठी बाटली बाटली म्हणत रडत असलेल्या गोरक्षनाथास पाहून भृतहरीस उगीच बसून राहावे ना. तो गोरक्षनाथास म्हणाला, मडकेची किंमत ती काय व तेवढ्यासाठी मूर्खपणाने तू योगी म्हणवीत असता रडत बसला आहेस हे काय. तेव्हा गोरक्षनाथ विचारू लागला, राजा तू कोणासाठी दुःख करून शोक करीत बसला आहेस बरे. आवडत्या वस्तूच्या दुःखाचा अनुभव तुला आहेच. त्याचप्रमाणे माझी बाटली फुटल्यामुळे मला किती दुःख झाले आहे हे माझे मीच जाणतो. हे ऐकून भृतहरी म्हणाला, मी मडक्यासारखा क्षुल्लक वस्तूकरिता शोक करीत नाही, परंतु माझ्या पिंगळा राणीचा घात झाला आहे म्हणून तिचे मला भारी दुःख होत आहे. ती मला आता पुन्हा प्राप्त व्हायची नाही, परंतु अशी मडकी हवी तितकी मिळतील. ते पाहून गोरक्षनाथाने सांगितले की तुझ्या पिंगळ्यासारख्या लक्षावधी पिंगळा एका क्षणात निर्माण करून देईन, पण माझ्या बाटलीसारखी समान दुसरी बाटली कदापि मिळायची नाही. तेव्हा भृतहरीने म्हटले की तू लक्षावधी पिंगळा उत्पन्न करून दाखव, म्हणजे मी तुझ्या लाखो बाटल्या निर्माण करून देतो. उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊ नकोस. ते ऐकून जर मी पिंगळा उत्पन्न करून न दाखवशील तर 100 जन्मच नव्हे तर पण सहस्त्र जन्मापर्यंत नरकवास भोगशील. नंतर गोरक्षनाथाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगळेच्या नावाने भस्म सोडताच लक्षावधी पिंगळा
खाली उतरल्या. पिंगळा राणीप्रमाणे त्या सर्वांची रूपे पाहून राजास आश्चर्य वाटले. तो सर्वजणी भृतहरीजवळ बसून संसाराच्या खाणाखुणा विचारू लागले. त्यांनी राजाच्या प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली. शेवटी पिंगळेने राजास बोध केला की माझ्या विरहाने तुम्हास दुःख झाले ही गोष्ट खरी आहे, परंतु अश्वाश्वातच भार वाहणे व्यर्थ आहे. मी तुमच्या मनस्वी प्रीती करीत असता आपण जाळून घेतले, परंतु गोरक्षनाथाने मला पुन्हा दृष्टी गोचर केले. तथापि शेवटी आपणास व तुम्हास मरवायचे आहे, ते कदापि चुकायचे नाही. यास्तव आता माझा छंद सोडून देऊन तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी. फक्त माझा ध्यास धरल्याने तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल. मी तुमची कांता असताना पतिव्रताधर्म आचरून आपले हित करून घेतले. आता तुम्ही आपल्या हिताचा मार्ग पाहावा. हा सर्व चमत्कार पाहून राजास विस्मय वाटला. मग भृतहरी गोरक्षनाथाच्या पाया पडण्यासाठी धावला. तेव्हा गोरक्षनाथाने त्यास हाती धरून सांगितले की राजा, माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्तात्रयाचा अनुग्रह झालेला आहे. तर तू माझ्या गुरुचा बंधू आहेस, म्हणून मला गुरुस्थानी आहेस. सबब मी तुझ्या पाया पडणे योग्य आहे व म्हणून मी तुलाच साष्टांग नमन करतो. आता मला सांग की तुझ्या मनात काय आहे? पिंगळेसह वर्तमान राज्यसुखाचा उपयोग घेण्याची इच्छा आहे का वैराग्य वृत्ती घेऊन जन्माचे सार्थक करून घेणार? ते ऐकून राजाने सांगितले की मी पिंगळेसाठी 12 वर्ष भ्रमिष्ठ होऊन बसलो होतो, परंतु मी माझ्या दृष्टीस पडली नव्हती. तू योगा सामर्थ्याने हा म्हणता शेकडो पिंगळा मला दाखविल्यास हे सामर्थ्य राज्य वैभवात दिसत नाही. मी भ्रांत पडून श्रीगुरूच्या हातून निसटलो आणि माझ्या संकटात पडलो. आता कृपा करून मला दत्तात्रयांचे दर्शन करावं. मी योग मार्गाचा स्वीकार करणार. दत्तात्रयाच्या दर्शनात जाण्यापूर्वी भृतहरी गोरक्षनाथास म्हणाला की तू ह्या सर्व पिंगळा अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हातात घेण्यासाठी राजवाड्यात चल. ते भृतहरीचे म्हणणे गोरक्षनाथाने कबूल करून पिंगळा अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरात गेला. त्यावेळेस सर्वांना आनंद झाला. विक्रम राजाने गोरक्षनाथास सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्याची षोडोपचाराने पूजा केली. भृतहरीस कोणत्या युक्तीने देहावर आणले हे मला कृपा करून सांगावे अशी गोरक्षनाथाची विक्रमराजाने प्रार्थना केली. तेव्हा त्याने घडलेल्या सर्व प्रकार त्यास निवेदन केलं व पुढचे संकेतही त्याच्या कानावर घातला. मग विक्रमाने त्या दोघांस आणखी 6 महिन्यापर्यंत तेथे राहण्याचा आग्रह केला. 12 वर्षापर्यंत भृतहरी केवळ झाडांची पाने खालून राहिल्यामुळे अगदी क्षीण झालेला आहे व तितक्या अवकाशात त्यास काहीही शक्ती येईन असे विक्रम म्हणाला. तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की आजची राजाची बुद्धी आहे तीच पुढे कायम राहील. हा नेम नाही म्हणून आमच्याने येथे राहवत नाही. परंतु विक्रमाने अति आग्रह केल्यामुळे तो 3 रात्री तेथे राहून भृतहरीस बरोबर घेऊन निघाला. त्यावेळेस भृतहरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथावर फार रागावून शिव्यांची वृष्टी केली, परंतु विक्रम राजाने आनंदाने उभयतांची रवानगी केली. त्यावेळी गावची दुसरीच बरीच मंडळीही त्यास पोचविण्यासाठी विक्रम राजाबरोबर गेली होती. गोरक्षनाथाने भृतहरीस स्पष्ट सांगितले की जर तुझे मन संसारात गुंतत असेल तर तू अजूनही माघारी जा आणि खुशाल संसार सुखाचा उपभोग घे. मी आडकाठी करीत नाही. परंतु भृतहरीस ते बोलणे रुचलेले नाही. आपण संसारास विटलो असे त्याने निक्षून सांगितले. मग गोरक्षनाथाने आपली शैली शिंगी कंथा त्यास देऊन भिक्षेकरिता झोळी दिली. प्रचिती पाहण्यासाठी त्याच्या स्त्रियांकडे भिक्षा मागायला त्याला पाठवले. तेव्हा स्त्रियांनी रडून गोंधळ केला. त्यांचे गुण आठवून त्यास राहण्यासाठी आग्रह करू लागल्या, पण भृतहरीचे मन डगमगले नाही. तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला. मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरात गेली. विक्रमाने भावजायांची समजूत करून त्यांचे सांत्वन केले. भृतहरी फार अशक्त झालेला असल्याने वाट चालताना त्याची नाकी 9 आले. ते पाहून गोरक्षनाथाने याणास्त्राची योजना करून भस्म मंत्रून त्याच्या कपाळी लावताच भृतहरीचा अशक्तपणा गेला व ते डोळे मिटून एका क्षणात गिरनार पर्वतावर आले आणि दत्तात्रयाचे दर्शन घेऊन पाया पडले. दत्ताने त्यांच्या तोंडावरून हात फिरवला व त्यांचे समाधान केले.